पाहिजे टाकायला कशाला मागा ठेवल्या आपल्या गाड्यांमध्ये शिवसेनेच्या शाली आणि झेंडे आहेत ते काढून घ्यायला सांगतो. हे थांबा थांबा हे थांबा एक बाहेरच मोठा एक फोटो घेऊ. कडू साहेब या. कडू साहेब कडू साहेब या. Thank you very much. महाविकास आघाडीचा ध्यानात ठेवा, लक्षात ठेवा, आपली निशाणी आपली निशाणी महाविकास आघाडीचा डॉक्टर मनीष आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, निर्माताई आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, महाविकास आघाडीचा लक्षात ठेवा, ध्यानात ठेवा, एक एक जमलिंग नको एक एक जमलिंग नको. महाविकास आघाडीचा महाविकास आपली निशाणी महाविकास आघाडीचा डॉक्टर मनीष आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, निर्माताई आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, लक्षात ठेवा, येते फोटो. आघाडीचा डॉक्टर मनीष पाटिल आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, निर्मलताई आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, अपनी निशानी आपल्याला मग येऊ आणि चालेल डायरेक्ट खाली काँग्रेस तुम्हाला काय वाटतंय जास्त होती इकडे बघा. बोला दादा का दुकान आहे कुठं कसं दादा चला सांगा मला कुठं येतो सांगा.
विकास आघाडीचा डॉक्टर मनीष पाटील तुम आगे बढ़ो, निर्मलता ये आगे बढ़ो, महाविकास आघाडीचा, महाविकास आघाडीचा आपली निशाणी इकडे इकडे विकास आघाडीचा यांना पाठी नको यांना पाठी नाही असं पाठीवर सर सर मोठा 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 अरे हे पाठ नको दाखव सर थांब 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 ना महाविकास आघाडीचा महाविकास आघाडीचा आज आपण करल गावामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर मनीष घरत मनीष पाटील और सौभाग्यवती निर्मला घरत यांच्या प्रचारासाठी आपण आज या ठिकाणी करल गावामध्ये सर्व उपस्थित आहात। मी महाविकास आघाडीचा नेता या नात्याने आपल्याला आव्हान करतो त्या करल सावरकर या ग्रामपंचायतीमध्ये महाविकास आघाडीचा जास्तीत जास्त आपण लीडने त्यांना मतदान करून आपल्या या ठिकाणी ह्या ग्रामपंचायतमध्ये आपलं नाव हा शिवसेना, शेतकरी कामगार पक्ष, काँग्रेस, शेकाप आणि मनसे हे आपले मतदार असतील त्या मतदारापर्यंत माझ्या कार्यकर्त्यांनी पोचून महाविकास आघाडीच्या दोन्ही उमेदवारांना या ठिकाणी प्रचंड मतदान करण्याचं काम आपण करावं। आपल्याला सर्वांना मी सांगू इच्छितो की हा करल गाव असेल, सावरकर असेल, सोनारी गाव असेल, हा शिवसेनेचा कायमस्वरूपी बालेकिल्ला होता, आजही आहे। आणि शेतकरी कामगार पक्ष, काँग्रेस आपल्या सोबत राहिल्यानंतर भाजप आपल्या जवळसुद्धा येऊ शकत नाही।
आपण कोणी आपल्याला कदाचित पैशांचा आमिष दाखवून फोडण्याचा प्रयत्न करतील, पण ही निवडणूक नसते. आपण कायमस्वरूपी अनेक निवडणुकांना आपल्याला समोर जावं लागतो. मग एका निवडणुकीमध्ये जर आपल्याला मतांचा टक्केवारी घटली तर पुढच्या निवडणुकीमध्ये आपल्याला ती वाढवण्यासाठी मुश्किल होतो. आणि म्हणून प्रामाणिकपणे आपल्या महाविकास आघाडीचा काम करून आपल्या उमेदवारांना मतदान देण्यासाठी आपण सगळ्यांना उपकृत करा. आपले जे जे मतदार आहेत त्या मतदारांच्या घरी जा. खऱ्या अर्थानं भाजप हा पक्ष हा अतिशय म्हणजे विषारी पक्ष आहे. ह्या पक्षाने कायमस्वरूपी आपल्याच घरामध्ये फूट पाडण्याचा अनेक वेळेला प्रयत्न केलेला आहे. मी तर म्हणेन या ग्रामीण भागामध्ये भाजप हा पक्षच नव्हता, पण आपल्याच लोकांना फोडून आमिष दाखवून हा भाजप निर्माण झालेला आहे. पुन्हा ते भाजपला जागा दाखवण्याचं काम आपण आपल्या निष्ठावान सर्व कार्यकर्त्यांनी करावं आणि आज नव्हे तर कायमस्वरूपी या ग्रामीण भागातून भाजपाला नेस्तनाबूत करण्याचं काम आपण सर्वांनी करूया. शेकापक्ष ठरवेल, बाडग्याने बोलण्याची गरज नाही आहे. आणि शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून नरेश घरात काम करताना रात्री कुणाचा 2 वाजता फोन येऊ दे, सकाळी 4 वाजता येऊ दे, उठून तो पोलीस स्टेशनचा काम असो कुठलाही काम असो तो जाऊन मार्गी लावतोय. कमिशन खात नाही पोलीस स्टेशनच्या कामावर, हे निश्चित सांगेल. आणि नरेश घराच्या कामाकडे बघून शेका पक्षाने त्याला 4थ्यांदा उमेदवारी दिली आणि निवडूनही आणू. पनवेलचा आमदारही 4थ्यांदा उभा राहिला. आम्ही नाही तिकडे बोट दाखवत. जो कार्यक्षम आहे त्याला सीट मिळणार. नमस्कार, मी डॉक्टर मनीष पाटील. मी जासई जिल्हा परिषद मतदारसंघातून 2026च्या 7 तारखेला फेब्रुवारी 7 तारखेला होणाऱ्या निवडणुकीसाठी मी सर्व माझ्या मतदारांना आवाहन करत आहे की त्या सर्वांनी मला जास्तीत जास्त मतांनी भरघोस मतांनी निवडून देण्यासाठी मी त्यांना विनंती करत आहे. माझ्यासोबत माझे सहकारी प्रियांका दीपक मडवी आणि आमच्या नरेश घरत यांच्या मॅडम घरत मॅडम हे माझे शेका पक्षाचे सहकारी आणि आमच्या महाविकास आघाडी सर्व घटक पक्ष मग शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट असेल, मनसे, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि आमचे काँग्रेस पक्ष या महाविकास आघाडीच्या माध्यमातून मी ही निवडणूक लढवत आहे. आणि ह्या निवडणुकीमध्ये सर्व माझ्या सहकाऱ्यांच्या मदतीनं मी निश्चितपणे निवडून येण्याची मला आशा आहे. मी निवडणूक ह्यासाठी लढवत आहे की गेल्या काही वर्षामध्ये जी मागील जिल्हा परिषद डिझॉल्व्ह झाल्यानंतर ह्याच्यामध्ये पोकळी निर्माण झाली आणि त्या पोकळीमध्ये आमच्या भागातील सार्वजनिक शिक्षण, ग्रामीण भागातील मराठी शाळा, आमच्या तोरण तालुक्यातील सार्वजनिक आरोग्य, मग प्राथमिक आरोग्य केंद्र खोपरले असेल किंवा त्याच्या संबंधित जे सर्व उपकेंद्र असतील त्यांच्या संदर्भात झालेली दुरावस्था आणि विशेषतः आमच्या पूर्व भागातील ज्या ट्रॅफिक समस्या आहे, प्रदूषण समस्या आहे, या समस्येमुळं आमच्या गावातील विद्यार्थी, नागरिक, आमचे शाळेत जाणारे कॉलेजची मुलं किंवा रुग्ण यांच्या प्रवासामध्ये फार अडथळे आहेत. तसेच आमच्या येथील वाढत्या औद्योगिकरणामुळं जो काय आमच्या भागात प्रदूषणाचा दर्जा घसरलेला आहे त्या संदर्भात निश्चितपणे आमच्या भागात आम्ही सुधारणा करण्यासाठी आम्ही विशेष प्रयत्न करू. आणि आमच्या भागातील होऊ घातलेल्या या नवीन विकासामध्ये त्या माध्यमातून सिडको संदर्भात असेल किंवा MMD संदर्भात असेल किंवा जिल्हा परिषद माध्यमातून असेल, आमच्या स्थानिक गावातील नागरिकांना त्यांच्या नागरी समस्या सुटाव्यात. वारंवार येणाऱ्या पावसाळ्यातील जास्त अतिवृष्टीमुळे होणाऱ्या आमच्या भागातील सखल भागात पाणी साचून घरामध्ये पाणी जातोय आणि अशा ज्या समस्या आहेत ह्या वारंवार आम्ही प्रशासनाच्या लक्षात आणून दिलेल्या आहेत, परंतु या संदर्भात बऱ्याच वेळा कारवाई होत नाही. तर अशा ह्यासाठी मला ह्या लोकांच्या समस्या जास्तीत जास्त प्रमाणात सोडवता याव्या यासाठी मी ही निवडणूक लढवत आहे. आणि मला सर्व आमच्या मतदारसंघातील नागरिकांनी मतदारांनी मला निश्चितपणे हे विजय करतील असा मला आशावाद आहे.